लक्षवेधीच्या या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण चर्चेच्या पहिल्या टप्प्यामध्ये हे जाणून घेतलं की कशा पद्धतीने राज्य शासनाच्या आदेशाला सरकार दरबारात असलेली वजनदार मंडळी विरोध करत होती। पण दुसऱ्या बाजूला त्याचबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न आहे की संस्था चालकांची मनमानी करायची राज्यात हिम्मत ही फक्त आणि फक्त राज्य सरकारमुळे होते असं नाहीये। पालकांचं मौन हे सुद्धा त्याला तितकंच कारणीभूत आहे। अर्थात त्याला दुसरा तर्क दिला जातो की प्रत्येकाला आपल्या पाल्याच्या करिअरची भवितव्याची चिंता आहे। सुनील चौधरी हा तर्क तकलादू आहे की या तर्काला खऱ्या अर्थाने वजन आहे? पालकांची काळजी कितपत योग्य आहे? मुळात ह्या संस्थांनी ना स्वतःला असं किल्लेबंद करून घेतलेलं आहे। त्यामुळे होतंय काय की आता मोठी संस्था आणि तुम्ही साधं प्रिन्सिपलची जरी अपॉइंटमेंट म्हणलं तर असं मोठं मुख्यमंत्र्यांची अपॉइंटमेंट घेतल्यासारखा प्रकार चालू आहे। आपल्याला आश्चर्य वाटेल की पालक एवढे घाबरलेले असतात त्या मुलाच्या करिअर पाहिजे, म्हणजे अगदी केजी पासूनचेच पालक घाबरलेत, म्हणजे ज्यांना 15-20 वर्ष अजून वाट पाहायची आहे की काय होणार आहे, मुलगा पुढे काय कसं होणार आहे, पण तरी ते घाबरलेले असतात नो डाऊट। त्याच्यात हा मुद्दा महत्वाचा, एक तर आई बाप दोघंही वर्किंग आहेत आणि ते दोघं वर्किंग असताना मुलाला शाळेमध्ये टाकून त्याच्या त्या सगळ्या व्यवस्थेकडे एकदा चांगल्या शाळेत टाकून दिलं की आपली जिम्मेदारी संपली असा थोडासा पालकांमध्ये एक प्रवाह आहे, नाही असं नाहीये। पण सेम टाइम असं आहे की शाळेकडून पण अक्षरशः म्हणजे धमक्या ज्या पद्धतीने येतात ना, पालकांना टार्गेट करणं, मुलांना टार्गेट करणं, पालकांना टार्गेट करणं, ह्याच्यामुळे थोडासा पालकवर्ग थोडासा बॅकफुटवर राहतो नेहमी। मोहम्मद अब्बास खान, आपला अनुभव काय है? देखिए सर, इसमें सरकार भी जिम्मेदार है। जो कुछ आज हो रहा है पेरेंट्स के साथ या बच्चों की फीस के साथ, इसमें सरकारें जिम्मेदार हैं। मतलब सिर्फ राज्य सरकार नहीं, इसमें केंद्र सरकार भी जिम्मेदार है। मोदी जी 20 लाख, 10 लाख, 2 लाख करोड़ के पैकेज का ऐलान करते हैं। अगर उसमें एक पैकेज स्कूल फीस के लिए भी निकलता तो मैं समझता हूं कि कोई ना कोई रास्ता बनता। मगर इसमें दूसरे जो जिम्मेदार हैं वो पेरेंट्स हैं। पेरेंट्स सिर्फ आपस में चर्चा करते हैं, इसको लेकर ना तो पेरेंट्स ने आज तक, जैसे अपने यहाँ के जनप्रतिनिधि मान लीजिए नगर सेवक है या आमदार है या खासदार है, इनका दरवाजा नहीं देखा, ना इनका घेराव किया। मैं दावे के साथ कहता हूं कि अगर पेरेंट्स, जैसे मिसाल के तौर पे 10 तारीख सुबह 10 बजे सारे पेरेंट्स निकल जाएं और अपने अपने नाके को बंद कर दें, 1 घंटे के अंदर अगर सरकार ने कोई निर्णय नहीं लाया तो आप मुझे बताइए। मगर पेरेंट्स सिर्फ चर्चा करते हैं और बाकी कुछ नहीं करते हैं, जिसका खामियाजा आज पेरेंट्स और बच्चे दोनों भुगत रहे हैं। अरुण सावंत जी, आपल्याला वाटतं पालकांचं इतकं मोठं आव्हान पेलायची ताकद सरकारांमध्ये आहे का? पालक गप्प बसलेत हे सरकारच्या पथ्यावर पडतंय? नाही, प्रश्न पालकांचा किंवा सरकारचा इथे नाही। हे पहा, प्रत्येक संस्था चालकांनी हा विचार केला पाहिजे की गेली कित्येक वर्ष आपण आपल्या संस्था चालवत आहोत, शाळा चालवत आहोत आणि पालकांकडून विद्यार्थ्यांमार्फत आपण शिक्षण फी वसूल करत आहोत, शिक्षण सुद्धा त्यांना देत आहोत। आणि आता एखादं हे काय असं वर्ष आलं, संपूर्ण जागतिक एक संकट आलं, अशा संकटाच्या वेळेस जर आपण थोडंसं जर फी मध्ये समजा कपात केली, ज्या ज्या वस्तू आपण वापरत नाही तिथे आपण कपात केली आणि थोडी सवलत जर विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिली तर हे गणित व्यवस्थित जुळू शकतं। या कालावधीमध्ये सुद्धा जर आपण लुटण्याचा एक प्रकार चालू ठेवला तर ही परिस्थिती नक्कीच उद्भवणार आणि म्हणूनच आज ही परिस्थिती सावंत साहेब, अत्यंत महत्त्वाच्या आणि कळीच्या मुद्द्याला आपण स्पर्श केला। त्या निमित्ताने गजाननराव एकबोटेंकडे जाऊयात। पुण्याहून आपल्या सोबत आहेत, पुण्याच्या पी सोसायटीचे ते संचालक आहेत, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची पुण्यामध्ये महाविद्यालय आहेत, शाळा आहेत। गजाननराव एकबोटे, आपण सांगा, ज्या व्यवस्था प्रयोगशाळा असतील, क्रीडांगण असतील किंवा इतर अनेक कॉम्प्युटर क्लासेस असतील, या सगळ्या गोष्टी ऑनलाईन शिक्षणामध्ये वापरल्याच नाही गेल्या, पण त्याची फी का वसूल केली गेली आणि त्याचं उत्तर समाधानकारकरित्या पालकांना कोणीही देऊ शकलेलं नाही। चीड निर्माण झाली आहे ती या मुद्द्यावर आहे। मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ज्या संस्थांना काही कल्चर आहे आणि जे संस्थाचालक ध्येयाने प्रेरित होऊन काम करतायत, अशा संस्थांच्या बाबतीत हा प्रश्न उद्भवलेला नाहीये। अशा संस्थाचालकांनी कॉम्प्युटरची फी असेल किंवा ग्राउंडची फी असेल, लायब्ररी फी असेल, लॅबोरेटरी फी असेल, ही आकारलेली नाही। माझ्या संस्थेत सुद्धा मी आकारलेली नाही। फक्त ट्युशन फी, जे ऑनलाईन एज्युकेशन आहे त्याच्याबद्दलची जी काही फी आहे ती आम्ही आकारलेली आहे। आणि त्यामुळे असं कोणी आकारत असेल तर ते गैर आहे आणि ती फीचा परतावा द्यावा असं मी सर्व संस्थाचालकांना, असं कोणी केलं असेल तर आवाहन करतो। या कठीण काळामध्ये पालकांशी सुद्धा समन्वय साधा
त्यांच्याही अडचणी आपण साधून घेऊया आणि अशी काही ज्या सुविधा वापरलेल्या नाहीत त्या आपण परत करू. कारण त्या GR मध्ये त्याचा उल्लेख आहे की ज्या सुविधांचा वापर केला नाही त्या फी कमी कराव्यात किंवा फीचा परतावा करावा. अगदी बरोबर आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. मात्र तसं होताना कितपत दिसतंय? राज्य शासनाने सुनील टाकलेलं चौधरी होतं. आपल्या सोबत आहेत. सुनील चौधरी सांगतील प्रत्यक्षात असं घडलंय का, घडू तरी शकतं का? दिलाला एक पैसा जर समजा अनाठाई असेल तर तुम्हाला वाटतं संस्थाचालक परत करतील? कोटे साहेब म्हणतात तशा संस्था अगदीच बोटावर मोजणे इतक्या नक्कीच असतील, त्याबद्दल काही शंका नाही. पण मुद्दा असा आहे की जे लोक हे करतायत, अक्षरशः ट्रान्सपोर्ट कोणताही बिलकुल चालू नव्हतं, एकही गाडी रस्त्यावर नसताना ट्रान्सपोर्टचे चार्जेस लावलेले आहेत. काही संस्थांनी आमच्याकडे अनुभव आलेले आहेत. मुलांना कम्प्युटर आणि इंटरनेट मी माझ्या घरचं वापरतोय, कम्प्युटरचे चार्जेस शाळेचे, लायब्ररीचे चार्जेस शाळेचे, आणि हे सगळं करताना याच्यातही असं नव्हतं. काही संस्थांना मूळ मुद्दा असा आहे की आपला जो फी रेग्युलेशन ऍक्ट आहे त्याच्यामध्ये क्लिअर त्यांनी सांगितलंय की एक्झिक्युटिव्ह कमिटीने जर सँक्शन केला, जो ऍक्च्युअल खर्च आहे तो जर सँक्शन केला तर पालकांनी फीस ती भरायला पाहिजे. पण मुद्दा असा आहे की ना त्या एक्झिक्युटिव्ह कमिटी समोर कधी ते सँक्शन प्रस्ताव आले तसे, ना कधी टाळेबंद शाळेने कधी डिक्लेअर केला. त्या संस्था ज्या टाळेबंद डिक्लेअर करू इच्छित नाहीत, त्या संस्था ज्या स्वतःच अकाउंट बिलकुल दाखवू इच्छित नाहीत आणि तरीही फीस मनमानी पद्धतीने वसूल करू इच्छितात, अशांच्या विरुद्ध हे आंदोलन आहे किंवा आम्ही लोक प्रवीण घुगे, या आंदोलनाला पुढची वाट दिसतीये का आपल्याला? का पालकांमधली दुही आणि संस्था चालकांची मनमानी, सरकारचं गप्प बसणं, हे आहे ती स्थिती उद्याही कायम ठेवणार आहे? नाही, केवळ याचा एका कोणावरती तरी ठपका देऊन चालणार नाही. मी असं म्हणेन की पालक, आता हे ते सांगितलं की जी प्रत्येक स्कूल मधली जी पॅरेंट टीचर असोसिएशन असते, स्कूल मॅनेजमेंट कमिटी असते, या स्कूल मॅनेजमेंट कमिटीकडे बघण्याचा पालकांचा आणि सगळ्यांचाच एक उदासीन दृष्टिकोन आहे. त्या स्कूल मॅनेजमेंट कमिटीचे जे अधिकार त्या शिक्षण हक्क कायद्यामध्ये दिलेले आहेत, मला असं वाटतं की त्या मजबूत होण्याची गरज आहे, नंबर 1. दुसरा विषय असा आहे की केवळ अशा प्रकारचे एका शिक्षण म्हणजे बाजारीकरण करणाऱ्यांवरती चाप बसला पाहिजे, परंतु दुसऱ्या बाजूला अशा परिस्थितीत ह्या सर्व शैक्षणिक संस्था सुद्धा एका अडचणीत आलेल्या आहेत. ह्याचा सुद्धा विचार सरकारने करणं आवश्यक आहे. ज्या 25% जागा RTच्या माध्यमातून भरल्या जातात गरीब विद्यार्थ्यांसाठी या म्हणजे खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये, त्याचा एकही पैसा अजूनपर्यंत सरकारने दिलेला नाही. त्यामुळे त्या पद्धतीनं त्याचा राग हे त्या पालकांवरती आणि विद्यार्थ्यांवरती काढला जातो. ही सरकारची जबाबदारी नाही की त्या शैक्षणिक संस्थांना जे काही आपण कमिट केलेलं आहे तशा प्रकारच्या राईट टू एज्युकेशन मधील 25% जागांच्या जे शैक्षणिक शुल्क या संस्थांना देण्याचं, परंतु सरकार ही जबाबदारी झटकतंय. अजूनपर्यंत या विषयामध्ये सावंत साहेबांना त्यावर बोलतं करूयात. अरुण सावंत, हा मुद्दा वारंवार आलेला आहे. तुम्ही आज शिक्षण, प्रवीणजी देतो संधी आपल्या पहिल्या मुद्द्याला पटकन एकदा स्पर्श करून त्या निमित्तानं तिसरा मुद्दा मी आपल्याला सांगतोय की अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे आता या ठिकाणी आपल्या पालकांनी सांगितलं की या विषयामध्ये केवळ GR काढून आणि हे करून होणार नाही. मी पुन्हा असं म्हणणार आहे की याच्यामध्ये शासनानं स्पष्टता आणली पाहिजे की इतक्या महिन्यानंतर आम्ही शाळा बंद ठेवली होती तर इतके टक्के तुम्ही फी, जे काही शैक्षणिक शुल्क होतं त्यातली इतक्या % तुम्ही फी घ्या, आणि याच्याशिवायही या संस्था चालकांना काही ना काही मदत करण्याचं धोरण सरकारनं केलं पाहिजे. अरुण सावंत 1 मिनिट बोलतील. प्रवीण घुगे थांबा. आपण अरुण सावंतजींना बोलतं करूयात. सरकारची जबाबदारी काय, हा प्रश्न आहे. कारण फी ही जशी पालकांसाठी अडचणीची ठरतीये तसं तिचं वसूल न होणं हे संस्था चालकांसाठी सुद्धा अडचणीचं आहे. नाही पहा, कोणत्याही शाळेमध्ये किंवा कोणत्याही संस्थेमध्ये फी वसुली होत नाही असं सध्या तरी चित्र नाहीये. भरघोसपणे फी प्रत्येक शाळांमध्ये, जवळजवळ 75% शाळांमध्ये वाढीव फी सध्या घेतली जाते जबरदस्ती. आणि म्हणूनच सरकारने आदेश काढला, सरकारने, शिक्षण मंत्र्यांनी, वर्षा गायकवाड यांनी कठोर निर्णय घेतला की ज्या ज्या शाळांमध्ये अशा प्रकारची फी वसुली होत असेल तिथे पालकांनी, विद्यार्थ्यांनी कंप्लेंट करावी आणि त्या शाळेच्या विरुद्ध आम्ही कडक ऍक्शन घ्यायला तयार आहोत. काल हायकोर्टाच्या निकालामध्ये सुद्धा हायकोर्टाच्या सांगा काल कारवाई झाली. हे पहा, ज्या ज्या कंप्लेंट आल्या, जिथे जिथे कंप्लेंट आल्या, तक्रारी आल्या, तिथे तिथे ऍक्शन घेतली गेलेली आहे. अशी कोणतीही तक्रार अजूनपर्यंत पेंडिंग नाही. काल हायकोर्टाने सुद्धा हेच म्हटलंय, काल जिथे जिथे जबरदस्तीने फी वसुली होत असेल तिथे सरकारने हस्तक्षेप करून त्या शाळांचे परवाने रद्द करावेत आणि सरकार त्याच्याकरता कटिबद्ध आहे.
सावंत साहेब, एक आणखीन महत्वाचा याच्यात जोडीचा मुद्दा, तुम्ही दावा करताय तुमच्याकडे कितपत तपशील उपलब्ध आहे हे सांगता येणार नाही आता, पण दुसरा मुद्दा काय, शाळांना सुद्धा सरकार काही देणं लागतं ना, ते देणं शाळेला मिळत नसेल तर जसं प्रवीण घुगे म्हणाले की त्याचा राग शाळांनी पालकांवर काढलाय. मुळीच नाही असं कोणतंही प्रकरण सध्या पेंडिंग नाहीये. आरटीई बद्दल सुद्धा जर आपण म्हणत असाल तर राईट टू एज्युकेशनचं मागच्या आठवड्यापूर्वीच म्हणजे 4 दिवसापूर्वीच एक सर्क्युलर निघालं, जेणेकरून आरटीआयच्या जिथे जिथे ज्या ज्या विद्यार्थ्यांना, समाजातील वंचित घटकांच्या मुलांना, गरीब मुलांना जिथे अजूनपर्यंत ऍडमिशन मिळालं नाहीत त्यांना राईट टू एज्युकेशन मार्फत एज्युकेशन दिलं गेलं पाहिजे, याचं 4 दिवसापूर्वीच मी स्वतः माझ्या विधानसभेमध्ये सगळीकडे आठवतंय तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या जे काही प्रवक्ते घुगे साहेब इथे जे काही सांगत आहेत ते अर्धवट माहितीने सांगत आहेत. आपण जर पाहाल विनोद तावडेंच्या वेळेस आणखी शेलार यांच्या वेळेस आपण नियम पाहाल तर तो तेव्हाचा नियम वेळेची मर्यादा आहे, फार मोठा फरक आपणास आढळून येईल. ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे. प्रवीण घुगे सत्य काय आहे समोर आणा, त्यानंतर गजाननराव एकबोटे आपलं उत्तर असणार आहे की खऱ्या अर्थानं पैसे पोहोचले आहेत का. आता आधी जे आरोप प्रवीण घुगेंवर झाले म्हणजे अर्थात भारतीय जनता पार्टीवर झाले त्याचा खुलासा. नाही, मुळात सावंत साहेब, तुम्ही मुळात कोर्टाची ऑर्डर पहा. त्या ऑर्डर मध्ये एक आदेश त्यांनी सरकारला पण दिलेला आहे की अपार्ट फ्रॉम दिस द स्टेट गव्हर्नमेंट हॅज ऑल्सो बीन आस्क्ड बाय दिस अपेक्स कोर्ट टू गिव्ह द आउटस्टँडिंग अमाउंट अंडर द राईट टू एज्युकेशन ऍडमिशन विदिन ए मंथ. अजूनपर्यंत एकही पैसा त्या राईट टू एज्युकेशनच्या माध्यमामध्ये जो कोटा आहे, आरटीई कोटा, याच्यातून झालेल्या विद्यार्थ्यांचे पैसे दिलेले नाहीत. गेल्या 2 वर्षापासूनचे सगळे पैसे थकीत आहेत. कसे काही संचालक दम काढतील. आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणतायत की एवढे सगळे आता पालक आणि इतके प्रकरण समोर येत आहेत, कुठल्या शाळांवरती कारवाई झाली हो? आपण भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते या नात्याने आपण सरकारच्या निदर्शनाची गोष्ट आणून द्या की कोणत्या कंप्लेंट अजून बाकी आहेत आणि ऍक्शन घेतली गेली नाहीये. आपण उगीच हवेतल्या गोष्टी करू नये. घडल्यामुळे हे सगळी प्रकरणं बाहेर आली. तुम्ही अशा प्रकारचा GR हा त्याच वेळी काढावा लागला की अशा प्रकारची अनेक प्रकरणं घडत होती, त्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे गेल्या. मी राज्य सरकारने जो GR काढला मी अभिनंदन करेन, परंतु केवळ GR काढून विषय होत नाही. ज्याच्या आधारावरती तुम्ही GR काढला की अशा तक्रारी होत आहेत, एकावरती कारवाई झाली नाही. तक्रारी आल्या म्हणून तुम्ही बरोबर आहे GR काढला. आपण ही अर्धवट माहिती जनतेला देत आहात. माझ्या माहितीनुसार ज्या ज्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आलेल्या आहेत त्याच्याकरता समिती नेमली गेली आणि ती समिती याच्यावरती कठोर कारवाई करत आहे. आपल्यासाठी मी सांगू इच्छितो वस्तुस्थितीतल्या काही आकडेवारी आहे आपल्याकडे सावंत साहेब किंवा प्रवीण घुगे आपणही सांगा, काही आकडेवारी आहे का दोघांकडे? मुळात गेल्या वेळेस जे शिक्षण हक्क कायद्यातून जे काही प्रवेश झाले होते 25% जागांवरचे, त्याच्या अजूनपर्यंत परतावा जो काय राज्य सरकारने या संस्था चालकांना देणं आवश्यक होतं, परंतु अशा प्रकारची कुठली संस्था चालकांचं म्हणणं आहे एकबोटे साहेब सांगतील की एकदा पटकन गजानन एकबोटेंचं उत्तर घेऊ. सुनील चौधरी, आपल्याला याच निमित्तानं काही मांडायचं असेल तर एक मोजून 30 सेकंद आहेत. मला त्या शाळांच्या बद्दल काही म्हणणं नाही ज्यांना खरंच परताव्याची गरज आहे, पण ज्या पद्धतीनं 15 वकील लावून ज्या शाळा कोर्टात लढतायत त्या काही फार ह्या परताव्याच्या हिशोबाने शासनाला काही मागत असतील असं नाही. आणि आमची मूळ जे हे आहे ना, हे खरी अर्थानं मोठ्या शाळांच्याच पालक आणि यांची संघर्ष चालू आहे. हा अगदी म्हणजे थोडक्यात ज्ञानदानाचं कार्य करण्याच्या ऐवजी ज्ञानदानाला नफा कमवण्याचं केंद्र बनवणाऱ्यांच्या यामध्ये मला ह्या पार्टीच्या पॉलिटिक्स मध्ये न जाता मला एक गोष्ट मात्र नक्की सांगायची आहे. आपण त्याच्यावर येऊ. एकच मिनिट सुनीलजी, वेळेची मर्यादा, एक छोटीशी ब्रेक, छोटा विश्रांतीसाठीचा ब्रेक घेणं गरजेचं आहे. लक्षवेधीच्या पुढच्या भागात पटकन परत येतोय. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुद्दा आहे की शाळा फी बाबत कितपत संवेदनशील आहेत. गजाननराव एकबोटे आपल्या सोबत आहेत, पुण्याच्या PE सोसायटीचे ते संचालक आहेत. मला आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की शाळांना सरकारकडून येणारा पैसा मिळाला नाही म्हणून पालकांच्या मानगुटीवर बसून फी वसुली होते, हा मुद्दा मगापासून सुरू आहे.
वस्तुस्थिती काय आहे? तुमच्यासारख्या ज्ञानदानाचं कार्य करणाऱ्यांना पैसे मिळतायत का? ज्यांना पैशाची गरज नाही, ज्यांनी शिक्षणाला धंदा केलाय, त्यांच्याबाबत आपल्याला चर्चाच करायची नाही. त्याच्यामध्ये म्हणजे परिस्थिती, सत्य परिस्थिती अशी आहे की गेल्या 3 वर्षातले आरटीआयचे पैसे मिळालेले नाहीये. 3 वर्षातले, हे 2 वर्ष सांगतायत, मी सांगतो 3 वर्षाचे आम्हाला मिळालेले नाहीये. आणि माझ्या जवळपास 20 शाळा आहेत, 10 कोटी रुपये शासनाकडे अडकून आहेत. आणि आम्ही वेळोवेळी मागितले पैसे, तर ते म्हणतात की कोविडमुळे परिस्थिती बिघडलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला पैसे देता येत नाही. परंतु दुसरा भाग जो असा आहे की हे पैसे मिळाले नाही तरी ज्ञानदानाचं कार्य मात्र आम्ही चालू ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठलाही खंड नाही. आमच्या या कठीण काळामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खूप चांगलं असं काम केलं आणि आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं. वेळोवेळी पालकांची आम्ही ऑनलाईन मिटिंग्स घेतलेल्या आहेत आणि शिक्षक, पालक हे दोघं जण समन्वयाने काम करतायत. पण शासन थोडं विश्वासात घेत नाही अशी आमची अरुण सावंतांना सूचना आहे की आपण आपले जे मंत्री महोदय आहेत त्यांना कृपया विनंती करा की थोडं आम्हाला विश्वासात घेऊन काम करा. चांगल्या सुद्धा शिक्षण संस्था आहेत, घुगे साहेब, चांगल्या शिक्षण संस्था आहेत. म्हणजे सगळ्याच, चौधरी साहेब सगळ्याच वाईट शिक्षण संस्था आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही. काही कर्मवीर भाऊराव पाटील असतील किंवा पुण्यातल्या आमच्या लोकमान्य टिळक यांनीच स्थापन केलेली संस्था आहे, आमचे कानिटकर साहेबांनी स्थापन केलेली संस्था, अशा चांगल्या शिक्षण संस्था सुद्धा कार्यरत आहेत. आणि म्हणून सगळ्यांना एकाच तराजूत मोजू नका तुम्ही. आम्ही ध्येयवादाने प्रेरित होऊन या शिक्षण संस्थेचं काम करतोय. मी स्वतः सर्जन आहे, माझं हॉस्पिटल आहे, ते सांभाळून मी हे काम करत असतो. अगदी म्हणून सगळ्यांनाच एका पद्धतीने तुम्ही लेखू नका. अगदी एका तराजूत सगळ्या शिक्षण संस्थांना मोजू नये ही गजाननराव एकबोटे यांची मागणी आहे. पण त्याचबरोबर सरकारनं विश्वासात घेऊन काम करावं शिक्षण संस्थांना, अशी अपेक्षा ते व्यक्त करतात. अरुण सावंत, आपलं उत्तर 30 सेकंदात. गजानन एकबोटेजी, आपलं म्हणणं मी ऐकलेलं आहे आणि जरूर सरकार दरबारी शिक्षण मंत्र्यांकडे मी आपल्यासारख्या शिक्षण संस्थांसाठी जरूर बोलेन आणि अशाच शिक्षण संस्थांनी, इतर शिक्षण संस्थांनी आपला आदर्श घ्यावा हे आज मी इथे या क्षणी सांगू इच्छिन. पैसे मिळत नाहीयेत याचं उत्तर काय? नाही, ज्या संस्था, मी तेच म्हणालो की गजानन एकबोटेंजींसारख्या ज्या संस्थांचे पैसे मिळाले नाहीत असं आपण आता सांगितलं जाहीरपणे, मी हा विषय शिक्षण मंत्र्यांच्या कानी जरूर घालेन आणि ज्या काय अडचणी आहेत त्या आज जरी सोडवता आल्या नाहीत तरी कालांतराने भविष्यामध्ये या ज्या काय अडचणी सरकार पुढे आलेल्या आहेत त्या जरूर आम्ही सोडवू आणि या संस्थांचा पैसा तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू. प्रवीण घुगे, आता सुद्धा कालांतराने प्रश्न सोडवण्याच्या साठीचा शब्द आहे आणि हे केवळ आणि केवळ आत्ताच्या सरकारला दोष देण्याचं प्रकरण नाहीये. 3 वर्ष झाले पैसे मिळालेले नाहीयेत, त्यामुळे काही ना काही प्रकारे तुमच्याहीकडे त्या प्रकरणातली बोटं उठतात. नाही, मला याच्यामध्ये राजकारण करायचं नाहीये. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की याच्यामध्ये अडचणी असू शकतात, परंतु त्याच्याकडचा दृष्टिकोन हा सकारात्मक असला पाहिजे. दृष्टिकोनात जर विचित्र असेल, म्हणजे आता सर्व शाळांमध्ये असणाऱ्या ज्या शिपायांच्या जागा होत्या त्याच या सरकारने रद्द करून टाकल्या. म्हणजे शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय तो त्याच्यातून स्पष्ट होतोय. आणि दुसऱ्या बाजूने एक आता यांनी आम्हाला आश्वासित केलं पाहिजे की एकही विद्यार्थी अशा प्रकारची फी भरू शकला नाही म्हणून तो त्या शिक्षणापासून वंचित राहणार नाही, हे राज्य सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे. अगदी त्याच मुद्द्यावर अरुण सावंतांना बोलतं करावंच लागेल. आणि अरुण सावंत, तशी जबाबदारी राज्य सरकार घेणार का? 100% सरकारने ही जबाबदारी उचललेली आहे आणि सरकार अतिशय उत्तमरित्या याची काळजी घेईल की या महाराष्ट्रातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. ही ग्वाही सरकारने ऑलरेडी दिलेली आहे, शिक्षण मंत्र्यांनी दिलेली आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिलेली आहे. तेव्हा आपण उगीच राजकारण इथे खेळू नका. सावंत साहेब, तुम्ही माहिती घ्या, ऑनलाईन क्लासेस जे काय होतात त्याच्या लिंक काढून टाकले अनेक शाळांनी, कारण की त्यांच्या पालकांनी फी भरली नाही म्हणून. अनेकांना त्या ठिकाणी येणं बंद करून टाकलं. ऑब्झर्वेशन कोर्टाने पण नोंदवलेले आहेत आणि त्याच्यावरती अशा प्रकारची कारवाई करू नका म्हणून सांगितलेलं आहे. कारण की शिक्षणाचा हक्क आता या 2009चा जो कायदा केला त्यानुसार 14 वर्षापर्यंतचा अधिकार हा शिक्षणाचा कुणी डावलू शकत नाही. मला वाटतं या बाबतीत भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस, महाविकास आघाडी सरकार यांनी सर्वांनी मिळून काम करूया.
मग समाजाला आपण न्याय देऊ शकू. एका ठिकाणी आपण म्हणता राजकारण शिक्षणाच्या बाबतीत करू नये, दुसऱ्या बाबतीत राजकारणाच्या गोष्टी आपण करता. सावंत साहेब, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करू हा एक आदर्श दृष्टिकोन झाला. सत्तेत जे बसले त्यांच्यावर थेट आणि पहिली जबाबदारी आहे. आमची जबाबदारी आम्ही पूर्णपणे उचललेली आहे आणि म्हणूनच राईट टू एज्युकेशन मार्फत या महाराष्ट्रातील कोणताही विद्यार्थी असा राहणार नाही ज्याला शिक्षण मिळालं नाही. मोफत शिक्षण देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. ठीक आहे, मोहम्मद अब्बास खान, आपली प्रतिक्रिया. नहीं, अभी भारतीय जनता पार्टी के प्रवक्ता बता रहे थे कि कुछ ऐसी स्कूल है जहां पर मतलब ऑनलाइन का जो लिंक है वो बंद कर दिया गया है. जी, मेरा उनसे सवाल है कि क्या आपकी जानकारी में अगर ऐसी स्कूल है तो क्या आपने उस स्कूल की शिकायत किया है सरकार से कि उस स्कूल में इस प्रवीण तरीके घुगे की- आपल्याला प्रश्न विचारतायत. हाँ, अशा अनेक तक्रारींच्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीने आंदोलन केली. नहीं, त्या आपने संस्थानिकांना जाऊन किसी जाब स्कूल विचारले. के नाम से कंप्लेंट किया है. मैं जानना चाह रहा हूँ, त्यांच्या विरोधातली तुम्हाला एक नाही अशी अनेक उदाहरणं मी मैं तुम्हाला आपसे सांगू. ये जानना क्या चाह रहा तुम था कि विचार आपने करो कि किसी राज्य सरकारची स्पेसिफिक जबाबदारी स्कूल महत्वाची की आहे. शिकायत की है सरकार को कि यहाँ पर फीस नहीं भरने के कारण बच्चे को मतलब ऑनलाइन लिंक ले लिया गया है, उससे नहीं दिया जा रहा है. आपने ऐसी शिकायत की है? मैं जानना चाहता हूं आपसे. आप सामाजिक हाँ, वही मैं कार्यकर्ता बोल हैं. रहा हूं. जी, वही मैं बोल रहा हूँ. ऐसे जिन जिन ऐसे स्कूलों ने ये किया उसके खिलाफ आंदोलन हुआ, आपने देखा होगा. मगर मुझे ऐसा लगता है कि इसके लिए सिर्फ ये आवश्यक नहीं है, यानी कि देखिए, गवर्नमेंट को वास्तविक इसमें देना चाहिए. स्थिति क्या और है हर स्कूल जगह की? सर, parents इसको वो अगर भी बड़ा करें तो मैं बताऊं, जी, ये जी. फीस कार्ड है और लगभग 80% स्कूल, प्राइवेट स्कूल और जो मतलब पूना बोर्ड और जो स्टेट बोर्ड है, जो स्कूल में पढ़ने वाले बच्चों का जो फीस कार्ड है उसकी स्थिति ये है. 80% से ज्यादा बच्चों की स्थिति ये है स्कूल फीस के कार्ड की. पूरा कार्ड एम्प्टी पड़ा हुआ है. पेरेंट्स ने अब तक फीस नहीं भरा है क्योंकि फीस भरने के हालात नहीं है. पेरेंट्स के सामने जो सबसे बड़ी दिक्कत है वो ये है कि पेंडिंग फीस जो है वो पिछले साल मार्च से है. मार्च, अप्रैल, मई, जून, जुलाई, अगस्त, सितंबर, अक्टूबर, नवंबर, दिसंबर, जनवरी, फरवरी, मतलब अब जो पेरेंट्स स्कूल में सेटलमेंट करने जा रहे हैं फीस का, उनको लगभग पूरे साल का सेटलमेंट करना है, जो पेरेंट्स सेटलमेंट करने में सक्षम नहीं है. ठीक है. ये एक बड़ा प्रॉब्लम है. सुनील चौधरी, सरकार को इसमें हस्तक्षेप करना चाहिए. सुनील चौधरी, आपलंही म्हणणं हेच आहे की सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय आता मार्ग नाही. फी कपातीसाठीचाच एकमेव दिलासादायक निर्णय असू शकतो. अगदी बरोबर. कालच्या निर्णयाने फक्त मुलांना शाळेतून काढलं जाणार नाही वगैरे अशा टाईपचे होणार आहे, पण जो मूळ आहे उद्देश की गेल्या वर्षी किंवा त्याच्या आधीच्या वर्षीची सक्तीनं फीस वसुली करण्याचा, ती फीस, कारण त्याची मागणी आमची एवढ्यासाठी आहे की बऱ्याचशा राज्यांनी ऑलरेडी कपाती केलेल्या आहेत. 30% 40% फीस आणली. कारण काय झालंय की ऑनलाईन शिक्षण सुद्धा जे काय सुरू होतं ना ते त्या टीचरच्या घरातून होतं. तिथे पण शाळेने काही स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर वापरलेलं नाही, टीचर त्यांच्या घरातून, आणि नंतर काही दिवस मला वाटतं शाळेत येऊनही केलं असेल तरी एवढा खर्च होणं शक्य नाही. काही शाळा ज्या लाख लाख रुपये केवळ ट्युशन फीस म्हणून चार्ज करतात वर्षभराची, तशांसाठी तर पर्टिक्युलरली आमचं हे मागणी होती की याच्यात रिडक्शन फार आवश्यक आहे. मागच्या ज्या वर्षी झाल्या आणि आता कदाचित अजून हे पुढचं वर्ष पण आपण अजून किती दिवस पॅन्डेमिक मध्ये असणार आहोत हे आपल्याला माहिती नाहीये. पण त्यामुळे तो आताच्या निर्णय घडीला तातडीनं घेणं गरजेचं आहे. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण येतोय. आपण चर्चा सुरू केली होती की मुलांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात कोणत्याही प्रकारे खंड पडू नये, त्यांना पटावरून काढलं जाऊ नये, ही दिलासादायक बाब आहे. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र जो महत्वाचा त्याच्या जोडीला आलेला मुद्दा हा आहे की राज्य सरकारांकडून, केंद्र सरकारांकडून फी कपातीच्या बाबतीतचं धोरण निश्चित झालं पाहिजे. अरुण सावंत, हा विषय आपण कुठे उपस्थित कराल? किती लवकर यावर निर्णय होताना दिसेल? कारण आता मार्च सुरू झालाय, नवीन शैक्षणिक वर्ष तोंडावर येऊन उभं टाकलंय. फी कपातीच्या दृष्टीने आपण म्हणालात की हा विषय आपण कुठे उभा कराल, तर मी आपल्या सरकारच्या वतीने हे सांगतो की सरकार या बाबतीत याच्या अगोदर सुद्धा केंद्र सरकारशी बोलून मोकळं झालेलं आहे. हा जो काय फी कपातीचा निर्णय हा केंद्र सरकार प्रत्येक राज्यांना नियम घालून देत असतं आणि त्याच्यानंतर हा एक्सेप्ट केला जात असतो. पण राज्य सरकार स्वतःहून जर हा निर्णय घ्यायला गेला तर संस्था उठून कोर्टात जातात आणि कोर्टात गेल्यानंतर त्याच्यावरती स्टे येतोय. आपण आताच्या उदाहरणावरून पाहिलंच आहे. प्रवीण आणि घुगे, त्यानंतर मग या बाबतीतली सत्य परिस्थिती काय आहे? वेळेची मर्यादा आहे. प्रवीण घुगे, मी अरुणजींना मी सांगू इच्छितो की शिक्षण हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. शालेय शिक्षणाच्या विषयातले निर्णय या ठिकाणी घेतले जातात.
त्याच्यासाठीचा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो. म्हणजे मग या ठिकाणच्या फीच्या विषयातला कायदा हा महाराष्ट्र सरकारने जो केला, त्यातली फी रेग्युलेटरी अथॉरिटी असेल, तो योग्य पद्धतीनं फी कशी ठरवायची, तो फी कशा पद्धतीनं द्यावी, हे सगळे राज्य सरकारचे विषय आहेत. म्हणजे आता या महाराष्ट्र सरकारने कोणताही विषय आला की वरती बोर्ड दाखवायचं आणि नाही, आपली घुगे जबाबदारी साहेब, हे घुगे बोर्ड साहेब, या आपण ठिकाणी जनतेची चाललंय. दिशाभूल मी करण्याचा असं प्रयत्न म्हणतोय करत की आहात. त्याच्यावरती घुगे ते साहेब, हजारो आपण लाख जनतेची शिक्षक दिशाभूल करू नये. जरी FRA अंडर हा नियम असला तरी त्याच्यावरती कोर्टाचं सुद्धा बंधन येतं, आणि जर ते नसतं तर मागच्या वेळेसच्या GR मध्ये सरकारने हे करून दाखवलं असतं. ज्या ज्या वेळेस सरकार हे करायला गेलंय तेव्हा शिक्षण संस्था चालक उठून कोर्टात जातात आणि त्याच्यावरती स्टे आणतात. जर हे असं नसतं तर सरकारने तडकाफडकी हा निर्णय घेऊन प्रत्येक शाळेची फी स्वतःला पाहिजे तशी केली असती, परंतु ते शक्य नाहीये. आपल्या सरकारमध्ये विनोद तावडे आणि आशिष शेलार हे सुद्धा हे करू शकले नाहीत. आणि आपण काय सांगता प्रवीण घुगे, खरं काय आहे? अरुणजी, राज्य सरकारच्या कुठल्याही धोरणातली स्पष्टता नसणं यावरती कोर्टाने नेहमी बोट ठेवलेला आहे. आणि हे सगळी स्पष्टता करून आणण्यासाठी जी काही फी रेग्युलेटरी अथॉरिटी आणि त्याचा कायदा नाही. बनवला तो आमच्याच काळामध्ये बनलेला आहे. मग तुमच्या माहिती घ्या तुमच्या तुम्ही. सरकारमध्ये कारण की तुमच्या या शिक्षण सगळ्या मंत्र्यांनी सरकारच्या हे का केलं नाही ते कशा सांगा पद्धतीने जनतेला. आपण शिक्षण मोठ्या मंत्री आशिष प्रमाणावर शेलार या आणि ठिकाणी दबाव विनोद असल्याचा तावडे यांनी काय नाही नियम आणले याच्या बाबतीत? बनवले जात होते आजपर्यंत. मी शैक्षणिक चळवळीमध्ये काम केलेला चळवळीतला कार्यकर्ता आहे. मला माहिती आहे की या सगळ्या संस्था चालकांच्या कशा पद्धतीने लागेबंदी असतात. आणि आता पहिल्यांदा फी सुद्धा कशी बनली पाहिजे याच्या पद्धतीचा कायदा जो काय बनला गेला त्याची माहिती घ्या आपण. परंतु मी असं म्हणतोय की लाखो शिक्षक सुद्धा या सगळ्या विषयावरती आज सफर होत आहेत. राज्य सरकारने काहीतरी धोरण घेतलं पाहिजे. सगळे जे काय राज्य असेल सरकार तुम्ही प्रत्येक वेळेस राज्य सरकारला दोष देता. तुमच्या सरकारच्या वेळेस तुम्ही हे का करू शकला नाही आम्हाला जरा सांगा. म्हणजे आम्ही पण, जर तुम्ही तुमच्याकडे जर काही मार्ग असेल तर आम्हाला सांगा ना. तुमच्या वेळेस तुम्ही का नाही करू शकलात? जे जे या सरकारला शक्य आहे ते हे सरकार करून दाखवत आहे. ठीक आहे, हे सरकार करून दाखवत आहे. वेळेची मर्यादा 1 मिनिट. प्रवीण घुगे, 30 सेकंद आहेत. वेळेची मर्यादा आहे, मला 30 सेकंदानंतर थांबावं लागेल आपल्याला. एकच मुद्दा मी शेवटच्या एका वाक्यामध्ये म्हणतो की अशा कठीण परिस्थितीमध्ये संस्था चालकांना सुद्धा या परिस्थितीतून बाहेर काढणं, त्याच्यावरती अवलंबून असलेल्या लाखो शिक्षकांच्या विषयामध्ये राज्य सरकारने विचार करण्याची गरज आहे. प्रत्येकाचं जे काही विद्यार्थ्यांच्या फी मधूनच होईल याच्यावरती अवलंबून राहू नये. ठीक आहे, आपल्या सर्वांना या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत आणि तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.